रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी लाइट गए केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ती दिव्य लोकाशी नेली पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम आता काही सोस न करी अनेक धरीन ते एक हेची द्रोढ जेणे भवसिंधू उतरिजे पार तुटे हा दुस्तर गर्भवास जोडीन ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ तुका म्हणे बरा जोडला हा देह मनुष्य पण इहलोक आले जेणे भवसिंधू उतरिजे पार तुटे हा दुस्तर गर्भवास. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या साधनाविषयीचा संकल्प स्पष्ट करतायत. कुठलंही कर्म करायचं असेल तर त्या कर्माविषयीचा संकल्प मनुष्याच्या अंतःकरणामध्ये पहिल्यांदा निर्माण होतो. आवडीते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी. मनाचं कामच असतं संकल्प करणं. ते असं विधेयक मांडित राहतं बुद्धीपुढं संकल्प करून मांडतं. सगळे संकल्प योग्यच असतात. सगळे संकल्प शक्य कोटीतले असतात. सगळे संकल्प आवश्यक असतात. अशातला काही भाग नाही. पण आपलं त्याचं ते काम करीतच राहतं.
संकल्प मनाने बुद्धी समोर मांडला की बुद्धी त्याच्यावर विचार करते. बुद्धीचं काम आहे निवड करण्याची. योग्य अयोग्य, शक्य अशक्य, आवश्यक अनावश्यक अशा सगळ्या प्रकारच्या चाचण्या घेते मग बुद्धी त्या संकल्पाच्या. आणि मग अर्थात ती त्या बुद्धीमध्ये ज्या वेळेला जो गुण वाढलेला असतो, ज्याचं प्राबल्य बुद्धीमध्ये असतं, कधी विकाराचं प्राबल्य असतं, कधी विवेकाचं प्राबल्य असतं, तर त्या अनुसरून त्या संकल्पाला ती काय देत असते, मान्यता देते. आणि मग जर बुद्धीनं मान्यता दिली का संकल्पाचं रूपांतर निश्चयामध्ये होतं. आणि एकदा तो निश्चय मनामध्ये स्थिरावला गेला, ठाम अशा प्रकारचा झाला की मग त्याप्रमाणे कृती करण्याकरता प्रारंभ होतो, सुरुवात होते. तर असा जो संकल्प आहे तुकोबाराय या अभंगामधून आपल्या व्यक्त करतायत. अर्थातच हा संकल्प तुकोबारायने जो व्यक्त केलेला आहे त्या संकल्पाला मान्यता देणारी जी बुद्धी आहे हे निश्चितच विवेकाचं प्राबल्य असणारी बुद्धी आहे. विकाराचं प्राबल्य असणाऱ्या बुद्धीकडून अशा प्रकारचा संकल्प निश्चित होणंच काय नाही, शक्य अशा प्रकारचं नाही. जबरदस्त विवेक, निर्मळ अशा प्रकारचा विवेक त्या बुद्धीमध्ये उभा आहे. आणि त्या विवेकाच्या देखरेखेखाली बुद्धी आपलं काम करू लागलेली आहे. असं त्या अभंगाच्या भाषेवरून आपल्याला निश्चित समजून येईल. काय संकल्प आहे? तुकोबाराय म्हणतात, आता काही सोस न करी अनेक, धरीन ते एक हेचे दृढ. आता अनेक काही सोस न करी. तुकोबाराय म्हणतात की आता मी दुसरा कसलाच सोस करणार नाही. याचा अर्थ आहे आतापर्यंत आम्ही दुसरा सोस केला, हाही ध्वनीत अर्थ निघतो. आणि हा जो सोस आहे म्हणजे सोसच करणार नाही असं नाही, अनेक सोस करणार नाही. कुठला तरी एकमेव अशा प्रकारचा सोस तुकोबारायने निवडलेला आहे. आणि त्या सोसाशी एवढे चिकटून तुकोबाराय आहेत, एवढे दृढ भावना त्या सोसावर आहे की त्याच्यापेक्षा आता दुसरा सोस करणार नाही आम्ही असं म्हणतात. आता या म्हणण्याने याच्यापूर्वी आम्ही दुसरा सोस करत होतो हा अर्थ निघतो. अनेक म्हणण्याने आता दुसऱ्याचा काय आहे, त्याग अशा प्रकारचा आहे. सोस म्हणजे काय हो? तर सोस शब्दाचा अर्थ आहे हव्यास. सोस म्हणजे हव्यास. हव्यास म्हणजे हवा हवा अशा प्रकारचं वाटणं, तृष्णा थोडक्यात. जबरदस्त अपेक्षा, इच्छा. आणि त्या इच्छापूर्ती करता प्रयत्न. इच्छा अधिक प्रयत्न बरोबर हव्यास. नुसती इच्छा हव्यास नाही, नुसतं प्रयत्न हव्यास नाही, इच्छा अधिक प्रयत्न बरोबर हव्यास. सस, हव्यास, छंद. तर आम्ही दुसरा अशा प्रकारचा हव्यास करणार नाही. सोस शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. मला येणे सोसे मन झाले हव भरी, तोच आहे सोस हवी. तुकोबाराय म्हणतात आता आम्ही दुसरा हव्यास नाही करणार, आता करणार नाही आणि अनेक करणार नाही. तर मग आता दुसरा हव्यास का करणार नाही? दुसरे कोणते हव्यास आहेत? कोणता हव्यास करण्याचा तुकोबारायने निश्चय केलेला आहे आणि तोच हव्यास का करणार? त्या हव्यासाच्या पूर्ती करता तुकोबारायने साधन काय निवडलेलं आहे?
का साधनाचा हव्यास आहे? सगळीच उत्तर तुकोबारायांनी या अभंगामध्ये दिलेले आहेत. प्रथम चरणामध्ये हव्यासाचं स्वरूप नाही सांगितलेलं, दुसऱ्या चरणामध्ये हव्यासाचं स्वरूप सांगितलेलं नाही, हव्यासाचं स्वरूप थेट तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी मांडलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये त्या हव्यासाविषयी असलेला आपला दृढपणा निश्चय व्यक्त केलेला आहे, दुसऱ्या चरणामध्ये हव्यासाचं फल व्यक्त केलेलं आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये त्याच्या संकल्पाविषयी तुकोबाराय आपली दृढता व्यक्त करतायत. कुठल्याही साधनावर निष्ठा असणं हे फलप्राप्तीच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक असतं. उपासनेमध्ये तर निष्ठेला फारच महत्व आहे. तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे की भक्ताचा स्वधर्म आहे निष्ठावंत असणं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म. निष्ठा असणं, निर्धार असणं, साधनाविषयीची निष्ठा असते आणि साधना करण्याविषयीचा निर्धार अशा प्रकारचा असतो. आपण दोन्ही याच्यामध्ये कमी पडतो. पूर्वीच्या लोकांच्या ठिकाणची निष्ठा पाहिली, निर्धार पाहिला, तर आपल्या लक्षात येतं की आपली निष्ठा आणि निर्धार किती ढिला आहे. इथं लहानपणापासून या मठात मी राहत होतो. इथं समोरच्या देवाच्या वरती भोसरीकर माऊली राहायचे आणि इकडच्या खोलीमध्ये भाऊ राहायचे, रामकृष्ण भाऊ येडसेकर. योग आहे या मठाचा. दोन्ही अध्यात्म क्षेत्रातले उत्तुंग अशा प्रकारचे शिखर. माऊलीला ताप आला होता, भोसरीकर माऊलीला ताप आला, सर्दी वगैरे झाली, ताप आला. पण तापीमध्ये स्नान वर्ज्य असतं आणि त्यातली त्यात पुन्हा थंड पाण्याचं गंगेवर जाऊन स्नान करणं, तिथं तापीला खत पाणीच आहे. पण सगळ्याला माहिती होतं की हे काय ऐकणार नाही, हट्टी लोक असतात, उपासक बहुतेक हट्टी. त्याच्यामुळं दुसऱ्याने कोण नाही. पण मग आबानी भाऊला जाऊन सांगितलं की भाऊ आमचं तर काय माऊली ऐकणार नाही, पण तुम्ही सांगा माऊलीला 4 वाजता पहाटच जाऊन सांगितलं. पहाटच जायचे 4 वाजता स्नानाला. म्हणून भाऊ सांगायला गेले होते की माऊली शरीराचा धर्म आहे, नुसतं चिंतन जरी केलं तरी स्नानाचं पुण्य वगैरे लागतं. हे सांगायला गेले त्यावेळेला ते स्नान करून आलेले होते. हे लोक आपल्याला विरोध करतील म्हणून त्या दिवशी माऊली 1:30ला स्नान करून आले. निष्ठा. महाराज इंद्रायणीत पाणी नव्हतं तर वारकरी तिथली माती अंगावर घ्यायची मग घरी जायचे. आपण पाहतो का पाणी फार घाण झालेलं आहे, मग घरीच म्हणू गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. तर हे निष्ठा आणि ती निष्ठा जीवनामध्ये निष्ठेशी तडजोड न करण्याचा निर्धार. तर आपण जे साधन करणार आहे त्या साधनेची दृढता, त्याविषयीची निष्ठा या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारायांनी स्पष्ट केलेले आहे. तुकोबाराय म्हणतात आता जे झालं ते झालं. आतापर्यंत आम्ही पुष्कळ दुसरे काय केले, सोस केले, हव्यास केला. हव्यास म्हणजे मिळवावं वाटणं आणि काय करता प्रयत्न करणं. माणसाला अनेक गोष्टी असाव्या वाटतात, मिळवाव्या वाटतात, नुसत्या वाटतात असं नाही. त्याच्याकरता प्रयत्न करतो, आयुष्य खर्च करतो, बुद्धीचा, वाणीचा, शरीराचा, सगळ्याचा वापर करून
त्याला मिळवण्याकरता प्रयत्न करत असतो. जन्मच्या जन्म या हव्यासा पूर्ती करतात जातात ना. इदमद्य मया लब्ध मेमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमस्ति इदमपि भविष्यति पुनर्धनम इदमद्य मया लब्ध. हे मिळवलंय त्याच्यातच खुश असतो मनुष्य. काय नव्हतं आमच्याकडे पहिलं. आमचं मात्र दुसऱ्याच्या कामाला होतं. जसं आम्ही मोठं झालो, पदार्पण केलं काम करण्यामध्ये, आणि मग मिळवतात माणसं. कष्टही करतात त्याच्याकरता. खूप कष्ट करणारे. सगळेच काही चोऱ्या करत नाही, चोऱ्या करणारे बी नाही असं नाही म्हणा, पण याचा अर्थ मोठे झालेली माणसं सगळेच चोऱ्या केलेल्या आहे, श्रीमंत झाले चोऱ्या करूनच, अशातला भाग नाही. चोऱ्या केल्यानंतरच माणसं श्रीमंत होतात असंही काही, असं काही नियम नाहीये. कष्ट करतात, मिळवतात. हव्यास असतो. रात्रंदिवस अशा प्रकारची मरमर केली जाते. मग हे घेतलं, हे ते घेतलं, ते घेतलं, असं झालं, तसं झालं, तसं झालं. प्रारब्धाची साथ असली आणि प्रयत्नाची शिकस्त असली म्हणजे माणसाला जीवनामध्ये हव्यासपूर्ती करता अनुकूल अशा प्रकारचं वातावरणही तयार होतं. तुकोबारा म्हणतात तसा आम्हालाही हव्यास होता इतर गोष्टीचा, आणि त्याप्रमाणे आम्हीही प्रयत्न केले होते. तुकोबारा सावकार होते महाराज. पहिले किराणा दुकानाचा धंदा तर होताच, तो हे होलसेल होता, आणि महाजनकी होती. पिढीजात त्यांचा तो धंदा होता. तुकाराम महाराजांनी तो खूप वाढवला. बोलोबांच्या हयातीमध्येच तुकोबारांच्या धंद्याचं एवढी भरभराट झाली होती की बोलोबाला कृतकृत्य वाटत होता. अगदी लहानपणीच तुकोबारांच्या शिरावर ही जबाबदारी येऊन पडली. 14व्या वर्षी तर तुकोबारा धंद्याला सुरुवात केली. 20 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत कुठे नेऊन पोहोचवला धंदा. हव्यास असतात. हव्यास श्रीमंत बनावं, प्रतिष्ठित बनावं, लोकांनी आपल्याला मानावं, अमकं व्हावं, तमकं व्हावं, असं असावं, तसं असावं, अशा प्रकारचे अनेक हव्यास आहेत. अनेक अशा पाश शतैर बद्धा काम क्रोध परायण. शेकडो अशा प्रकारच्या आशा आहेत, शेकडो प्रकारचे हव्यास आहेत, आणि त्या हव्यासापोटी माणसं धावत असतात. पण तुकोबारा म्हणतात आता जे झालं ते झालं. उगाच ओखांडा चिवडण्यात काही अर्थ नाहीये. आता आम्ही निश्चय केलेला आहे की इथून पुढं दुसरा कशाचाही हव्यास करणार नाही. आता काही सोस न करी, आता काही अनेक सोस न करी, आता दुसरा काहीच म्हणले थोडंफार अजिबात नाही, स्पर्श सुद्धा करणार नाही. इतर हव्यासाला आम्ही विठाळ मानणार, विठाळ अस्पृश्य मानणार. तुकोबारांनी हा संकल्प मरेपर्यंत म्हणण्यापेक्षा वैकुंठाला जाईपर्यंत वा अध्यात्मक दृष्टीनं देहाचा संबंध तुटेपर्यंत, मरेपर्यंत म्हटलं तरी काही सिद्धांताला बाध येणार नाही, सांभाळला. नाहीच दुसरा हव्यास अजिबात केला नाही. अपेक्षा तर केली नाहीच नाही, पण अपेक्षा न करताना सुद्धा यदृच्छेनं जे आलं त्याचंही ग्रहण केलं नाही. एवढे कट्टर झाले तुकाराम महाराज. पहिल्यांदा तर चांगले व्याजाला व्याज लावित होते. सावकार म्हटल्यानंतर काय व्याजावरच तर चालतं. पण नंतर एवढे कट्टर झाले की व्याजाचा तर संबंधच नाही, ते वह्याच बुडवून टाकल्या. ज्या वह्या होत्या, याच्याकडे इतके पैसे, त्याच्याकडे तितके पैसे, त्याच्याकडे तितके पैसे, एवढ्या एवढ्या व्याजाने, आणि माणसं त्यावेळेला विश्वासू होती. जरी दुष्काळ पडला, परिस्थिती बुडाली, तर लोक येऊन सांगत होते महाराज आम्ही तुमचं बुडवणार नाही, देऊ. पण तुकाराम महाराजांनीच बुडवून टाकलं ते.
हेच झालं तुकोबारायांना अभंगाच्या वह्या बुडवण्याच्या वेळेला, तर त्याचं कारण हेच झालं. ते बुडवलं आणि हे बुडवावं लागलं. हातात काहीच नाही राहिलं ना. पहिले ज्या होत्या त्या स्वतः बुडवल्या आणि आता ह्या तयार केलं तर ह्याही बुडवाव्या लागल्या. म्हणजे संसार गेला आणि परमार्थही गेला. देवना संसार तुका दोही ठाई चोर, अशी माझी स्थिती झाली. बुडवल्या. लोकांना सगळ्यांना सांगितलं आता माझं तुमच्याकडे काही नाहीये, तुमचं काही माझ्याकडे असेल तर सांगा. आपलं कोणाकडेच काही नाही, कोणाकडूनच काही घेणं नाही. लोकांना असं झाल्यावर तर मग लोकांनी म्हटलं बरं आहे तुकाराम महाराज जगाच्या कल्याणा. पांडुरंगाला काळजी, पांडुरंगाने या ना त्या रूपाने द्यायचा प्रयत्न केला तर तुकोबारायांनी त्याचंही ग्रहण नाही केलं. नाहीच लागत. आता काही सोस न करी अनेक. आणि मग तो थोडस त्याच्यामुळेच घासाघासी व्हायची. तुकाराम महाराजांनी हा निश्चय केला म्हणजे घरच्या सगळ्यांनी थोडाच हा निश्चय केला होता. आता घर आहे तर काय लागत नाही, घरामध्ये सगळंच लागतं. या बाबाने कमवायचं तर नाहीच नाही, पण कुणी दिलेलं ते बी ठेवायचं नाही आणि घ्यायचं नाही. त्याच्यामुळे जिजाबाई साहजिकच काय व्हायच्या, चिडायच्या. तुकोबाराय म्हणतात नाही, काही अशा प्रकारचा सोस करणार नाही. अनेक सोस करणार नाही असं नाही, अनेक सोस करणार नाही. सोसच करणार नाही असा बी एक वर्ग आहे महाराज, त्यांना कशाचाच सोस नसतो. म्हणजे संसारिक वस्तू मिळायला पाहिजे अशी अपेक्षा नसते आणि परमार्थातलं काही मिळायला पाहिजे अशी अपेक्षा नसते. मस्तपैकी आजगारासारखं पडून राहतात. आपला तर त्याच्यातच नंबर आहे. वा संसारातलं काही मिळावं असं आता इच्छा नाहीये आणि परमार्थ करताही काही प्रयत्न नाहीत. तुकाराम महाराजांचं तसं नाहीये. तुकाराम महाराजांनी संसाराचा सोस सोडला पण परमार्थाचा सोस होता. त्या सोसाने ते हावभरी झालेले होते. आता येणे सोसे झाले हावभरी, परत माघारी येत नाही. ते मन परमार्थाचा एवढा सोस करत होतं, एवढं धावत होतं परमार्थाकरता की ते माग पाहायला सुद्धा तयार नव्हतं. ते तेव्हाच थांबलं की ज्या वेळेला गाठ सुटली. बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. त्याला मिठी मारली, ते संपून गेलं मन. नाहीतर मग बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव येणे सोसे. ह्या सोसाचं हव्यासाचं त्यांचं स्वरूप होतं. एक तर बोलावा विठ्ठल, ज्या विठ्ठलाला आपण बोलतोय त्याला पाहावं नव्हे, जीवाचं स्वरूप ते बनवावं, जीवभाव तो अशा प्रकारचा बनवावा, असा सोस तुकोबारायांना झालेला होता. या सोसा वाचून तुकोबाराय म्हणतात दुसरा कुठलाही मी आता सोस करणार नाही. आता काही सोस न करी अनेक. तुकाराम महाराजांना विचारलं का? दुसरा कुठलाही सोस हव्यास तुम्ही का करणार नाही? असं जगाच्या निराळं तसं कशा प्रकारे तुमचे हे विचार आहेत? लोकांना हा सोस नाही असं नाही, सगळ्याला जरी नसला तरी तुम्हाला जो सोस आहे तो सोस आहे ना बाकीच्याला. प्रखर जरी नसला तरी सामान्य रूपामध्ये आहे ना. लोक म्हणतात नाही हो, समजा नाही आपण या जन्मात मुक्त झालो ना, पुढच्या जन्मात तर नक्कीच, पुढच्या जन्मात दुसरं काही करायचंच नाही, मठ सुद्धा बांधायचं नाही. नुसती लंगोटी, रामदास स्वामींनी तरी लंगोटी लावली होती, आपण तर लंगोटीचं सुद्धा काही ठेवायचं नाही. नुसता काय करायचा? परमार्थ करायचा, नुसतं चिंतन करायचं. पण कधी हे एकदा व्यवस्थित करू या जन्मामध्ये आणि मग
पुढच्या जन्मामध्ये हव्यास तर सामान्य रूपाने हव्यास आहे, पण मग बाकीचे काय त्यांनी सगळे हव्यास सोडले थोडंच आहे. उलट बाकीच्याला प्राधान्य असतं, याला गौणत्व असतं. बाकीच्या हव्यासाला सत्यामध्ये तरी तुम्हाला काय वाटतं? मोठेपणाला प्राधान्य असतं का चिंतनाला प्राधान्य असतं? थोडं आपण आपल्या सप्ताहात, लोकांच्या सप्ताहातलं नाही पाहायचं. आपल्या सप्ताहामध्ये आपण जे सप्ताह करतो त्या सप्ताहामध्ये सुद्धा लोकांनी आपल्याला मोठं मानावं ही विशेष रूपाने अपेक्षा असते, हव्यास असतो का त्या सप्ताहात आपल्याकडून खूप चिंतन व्हावं देवाचं. हव्यास कोणता नेमका राहतो? जास्त मरमर कशा करता असते? विना घेण्याकरता. पहारा 1 ते 3 कोणीच नसतं, मग देवाचं चिंतन आपल्याला व्यवस्थित करा. 1 ते 3 आपला ठेवा रे रात्रीचा पहारा, असं म्हणतो का सप्ताह करणारा? आता जर सप्ताहाचे करणाराची ही तरा आहे तर निवडणुकीला उभा राहणाऱ्याची काय तरा असेल? त्याला तर इकडचं काय नसतं, हव्यासच अशा प्रकारचा नसतो. त्यामुळे तुमचं तिसरंच निघालंय की आता काही न करी, आता काही अनेक हव्यास सोस न करी. का? काय अडचण काय दुसरा सोस करायला? लोक किती करतात सोस दुसरा? तुम्ही का नाही करणार दुसरा सोस? म्हणजे तुकोबाराय म्हणतात की विवेकाने मला दाखवलं. काय दाखवलं? आतापर्यंत मी ज्याचा सोस करत होतो त्याचं स्वरूप दाखवलं. आम्हाला इतर हव्यास प्राधान्याने असतात, त्याचं कारण आहे आंधळे. आम्ही आंधळे जरी स्वतःला फार शहाणे समजत असलो तरी वास्तवता पाहण्यामध्ये काय आहे? आंधळे. आंधळे. योग्य आणि अयोग्य याचाच निर्णय करण्याची अक्कल नाहीये आम्हाला. गण लोकांनी गुरु केलेलं असतं आम्हाला, लोकांची गुरु असतो आम्ही, आणि प्रत्यक्षात गुरु असतात, फक्त शेपूटच नसतं. सत्य काय असत्य काय याचं असं स्पष्ट ज्ञान नाहीये आम्हाला. आणि म्हणूनच सत्याच्या हव्यासापेक्षा आमच्या मनामध्ये जो हव्यास असतो तो कशा करता असतो? असत्याचा हव्यास असतो. असत्याचा. लोकांनी मानलं तर आपल्यात काहीच फरक पडत नाही हे कळत असताना सुद्धा लोकांनी मानावंच वाटतं. त्याचं कारणच ते आहे की आत असणारा जो विवेक आहे हा विवेक अशक्त आहे, बिमार आहे, शुद्ध आणि ताजा तवाना नाही. तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणातला हा विवेकच खूप सुंदर होता महाराज. त्या विवेकावर कधी काजळी आली नाही, तो विवेक कधी मलिन झाला नाही. नाही तर परमार्थात घुसत असताना आमचा बी विवेक लय मस्त होता ना सुरुवातीला. मागे जैसा होता माझ्या अंगी भाव, तेव्हा माळ बी नव्हती गळ्यात, पण भाव फार सुंदर होता. काय झालं काय माहिती, माळ घातली, याच्यात आलो, आता कीर्तन करायला लागलो, पारायण करायला लागलो, सत्य करायला लागलो, तो भावच मरगळ. काय फरक वाटतं बरं आपल्यामध्ये संसारी लोकांमध्ये तुम्हाला? फक्त त्यांच्या कपाळाला फट्टे नसतात आणि आपल्या कपाळाला फट्टे असतात. ते फट्टे न लावता जे मिळवायची इच्छा करतात ते फट्टे लावून मिळवायची इच्छा आपल्या ठिकाणी असतं. काय फरक आहे?
देहासक्ती तशीच आहे, मोठेपणाची हाव तशीच आहे, पैशाची हाव तशीच आहे, सगळ्या परिवाराचा मोह तसाच आहे. काय 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 फरक काय आहे? का असं होतं? तुझं विवेक आहे ना, तर हा विवेक टिकला जात नाही. तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये असणारा विवेक आणि खूपच तुकोबारांना सहकार्य केलं, मदत केली. आपला तरी काय दोष आहे? आता नाही आत विवेक, मग काय करावं आपण तरी. आणि त्यामुळे तुकोबारां संकल्पातच म्हणतात की मी तडजोड नाही करणार, याच्याशी तडजोड नाही करणार. माझ्या मनाने, शास्त्राने जे सांगितलं आणि माझ्या मनाने जे मांडलेलं आहे त्याला साक्षीदार मी दुसरा नाही ठेवणार, माझं मन ठेवणार आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही. सत्य आणि असत्याचा जो निवाड केलेला आहे तो निवाड तसाच टिकवून ठेवायचा आहे की नाही, याला मन साक्षीदार बनवलंय. मानेले नाही बहुमताला नाही किंमत दिली. बरेच लोक तुकाराम महाराजाला वेडे म्हणत होते, आता गण महाराज म्हणते, कारण त्यांच्याच नावावर जगावं लागत. अजूनही माणसं याच्यातल्या आतून लोकांना म्हणत असतील खरंच तुकाराम महाराज येडे होते राव. केवढी संधी होती त्यांना. तुकाराम महाराजांच्या एका एका अभंगावर एका अभंगावर मग ते निरूपण करण्यात असो, गाण्यात असो, वाचण्यात असो, अजून कशात असो, एका अभंगावर संसार उभे राहतात महाराज लोकांचे. करोडोची माया जमवली जाते. त्या तुकाराम महाराजांना काहीच कमावता नाही आलं. काय म्हणावं, तुकाराम महाराजाला येडे होते. तुकाराम महाराज म्हणतात, लोक मला येडं का म्हणत नाहीत? मी लोकांच्या मताला किंमत देत नाही. सत्य काय आणि असत्य काय हे विवेकाने मला दाखवलेलं आहे. आणि इतर हव्यास जो आहे तो सत्याचा नाहीये. सत्य अनेक नाहीत, एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत्य नेहमी काय असतं? एकच असतं. सत्य अनेक नसतातच. असत्य किती असू शकतात? सत्य नेहमी एकच असतं. 3 त्रिक 9, खरं 9च आहे. म्हणजे खोट किती गे 9 सोडून बाकी सगळंच काय आहे? मग खोट आहे. तेव्हा मी ज्याचा हव्यास धरलेला आहे ती वस्तू सत्य आहे नव्हे, तीच वस्तू सत्य आहे. आणि तीच वस्तू आपल्याला या दुःखातून मुक्त करणार आहे. इतर कसलाही हव्यास हा दुःखातून मुक्त करणारा नाही, मातीत घालणार आहे, दुःख वाढवणार आहे, बंधन दृढ करणार आहे, जन्म मरण भोगायला लावणार आहे. म्हणून इतर हव्यास मी करणार नाही. आता काही सोस न करी अनेक, धरीन ते एक हेची दृढ. हाच सोस, हाच हव्यास असा बळकट अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये मी धरून ठेवीन. कोणता हव्यास आहे? ज्या हव्यासाचं फल दुसऱ्या चरणात सांगतात, जेने भवसिंधू तरी जे तुटे हा दुस्तर गर्भवास. जेने भवसिंधू पार उतरीचे, जेने हा दुस्तर गर्भवास तुटे. तुकोबारा म्हणतात, ज्या हव्यासाने, ज्या सोसाने, ज्या हव्यासाने भवसिंधूतून पार पडता येत. हा भवसिंधू तसा पार पडायला अतिशय कठीण आहे. सर्वसामान्याला कठीण आहे असं नाही, असामान्याला, विशेषाला सुद्धा काय कठीण आहे महाराज. मोठे मोठे मी म्हणणारे
आपल्या कर्तृत्वाने जगत हलवणारे हिटलर सारखे, अलेक्झांडर सारखे, हिरण्याक्षासारखे, हिरण्यकश्यपू सारखे, रावणासारखे, कुंभकर्णासारखे, काय माणसं होती महाराजी. कुंभकर्ण चालला तर पृथ्वी डगमगायची. काय ताकद होती यांच्या ठिकाणी. हिरण्याक्ष नुसतं कळाला की स्वर्गाकडे निघालाय. महाराज इंद्र वगैरे टावेल सुद्धा घेत नव्हते बरोबर, तसेच पळायचे, लपायचे कुठंतरी जाऊन. तो निघून गेला का रे, गेला का, नक्की गेला का, असं थरथर स्वर्गातले देव. केवढं सामर्थ्य असेल, काय महिमा असेल, केवढा पुरुषार्थ असेल त्या व्यक्तीचा, काय रुबाब असेल त्यांच्या वर्तमान कालामध्ये त्यांचा, की ज्यांचं नाव ऐकल्यानंतर स्वर्गातले देव गर्भगळीत होतात. आपलं असं असतं, कुत्र नाही घाबरत, कुत्र तरी वाकडी टोपी घालतो आपण. मला काय समजले तुम्ही, कुत्राला काय ऐकत नाही तुझं. आता याला काय समजायचंय, काय असते ताकद. उगाच आपलं टर 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 करत राहतो आपण. ते विंचवासारखी परिस्थिती असते. मला विंचू पाहिलं की लगे आपली आठवण येते बा. विंचवामध्ये काय ताकद राहते बरं, ते काय असं कुस्ती खेळू शकतो कोणाबरोबर, किती राहतं त्याच्यात ताकद. येऊन जाऊन त्याच्या जवळ काय असतं, विष असतं त्या नांगीमध्ये. विष तरी किती लिटर असतं, 2-5 लिटर, 5 लिटर राहत, 5 लिटर. एवढी एवढी ती इंजेक्शन सारखी नांगी राहते, त्याच्या आत त्या वरच्या बाजूला एवढं एवढं राहतं. पण तेवढ्यावरच आकड किती राहत त्याची. तुम्ही पहा त्याची ती नांगी असते ना, जसं काही टाळकऱ्यासह एखादा महाराज चाललाय. पक्षातल्या लोकांसह मंत्री चालला, जाऊ दे बा महाराजाला बाजूला ठेवून. आता आपल्या समोर ते असतं त्याच्यामुळे ते लवकर तोंडाला येतं. असं मस्त चालत काय राहत एवढे एवढे. एखाद्याला जर लक्षात आत ते नाही, लक्षात आल्यावर ते दणका देतो, दणका दिल्यावर मात्र घोळतो चांगला रात्रभर. पण जर लक्षात आलं एवढी एवढी काडी धरली तेवढी नुसती नांगी त्याची दाबली, काहीच करता येत नाही त्याला. त्याला काय मुस्त काढत देता येत नाही, हात नाही, किंवा दगड घेतला ना असं मारला जोरात फेकून, तसं काय करता येत त्याला. नुसती एवढी एवढी त्या नांगीच्या. तसं आपल्या किती राहतं, एवढं एवढं राहतं, 2-3 टिपणं पाठ राहतात. काय राहत, किती ज्ञान असतं बरं महाराज. केवढं ज्ञान आहे जगामध्ये. मुळात स्वरूपभूत जे ज्ञान आहे ते कसं ज्ञान आहे. सगळ्याचं स्वरूप काय आहे, ज्ञान. ज्ञान रूपच आहे सगळे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, आणि सगळे परमात्मा आहेत, स्वरूपभूत ज्ञान स्वरूप आहे. मग काय त्याचा अहंकार घ्यावा. वृत्ती ज्ञानाचाही विचार केला तर जगात केवढं ज्ञान आहे महाराज. काय आपल्याला अक्कल आहे, काय कळतं, काय येतं. भांडार आहे, समुद्र आहे, समुद्र जगतामध्ये ज्ञानाचा. मोठ्यांचं सगळे कामं मोठे असतात. आचार्यांचं कथन सांगतात, आचार्य पूर्ण भारतात फिरून सगळ्या अद्वैताच्या वैदिक धर्माच्या विरोधी असणारे आपल्या प्रखर बुद्धिमत्ताने सगळ्यांचा काय केला, पराभव केला आणि वैदिक धर्माची स्थापना केली. हजारो लाखो शिष्य बनले होते आचार्यांचे. खरं तर नंतर नंतर आचार्यांनी ज्या उद्देशाने ते कार्य केलं, मठ वगैरे स्थापन केले, नाही त्यांच्याकडून ते झालं. केदाने म्हणावंच लागतं. समुद्राच्या काठाला असे बसलेले शिष्य, सगळा वर्ग बसलेला आहे. पुढं कोणीतरी उभा राहायला, आचार्यांची लागला स्तुती करायला. आज म्हटले 2 समुद्र
समोरासमोर बसलेले आहेत. एक पाण्याचा समुद्र आहे आणि दुसरा ज्ञानाचा समुद्र आहे. आचार्य ताडदिशी उठलेले आहेत. त्रिदंडी संन्यासी होते ते. हातामध्ये तो दंड होता. पाण्यामध्ये बुडवलेला आहे. वरती काढला आणि लोकांना सांगितलं की मी समुद्र नाही आहे ज्ञानाचा. या समुद्रामध्ये पाणी आहे आणि मी काठी बुडवलेली आहे. त्या काठीला लागलेलं पाणी आहे. समुद्राच्या पाण्याच्या मानाने किती टक्के पाणी काठीला लागलं असेल? 10%, 20, 5, 1% तरी लावता येईल का? समुद्राच्या पाणी, बाप बाप किती पाणी असतं समुद्रामध्ये महाराज. आश्चर्यच आहे समुद्राच्या पाण्याचं. कसा भरला असेल, कोणी भरला असेल, कधी भरला असेल काय. आता कालपर्यंत एकदम गढूळ पाणी होतं, एकदम स्वच्छ झालं. कसं काय स्वच्छ झालं असेल बरं? निसर्गाचं काही काही आश्चर्याच्याच गोष्टी. एकदम स्वच्छ झालं. अरे किती निवळ्या टाकावं लागतील एवढे पाणी स्वच्छ करायला? समुद्रात पाणी कुठून आलं असेल, कितकं काय 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 कल्पना नाही. आणि ते काठीला किती पाणी लागतं. आचार्यांनी सांगितलं की जगामध्ये ज्ञान समुद्रासारखं आहे. माझ्या बुद्धीमध्ये असणारं ज्ञान काठीला चिकटलेलं आहे. आचार्यांच्या बुद्धीत असलेलं ज्ञान आचार्य म्हणतात काठीला चिकटलेलं आहे. त्यांचा श्लोकही ज्यांना वाचता येत नाही आपल्या ठिकाणी किती असेल. तेवढ्यातच आपलं काय असतं, टूर 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 अक्कल अशा प्रकारचे असते. असे किती का होऊन गेले. रावणासारखे, हिरण्यकश्यपूसारखे सांगत होते, ज्यांचा आवाज नुसता काढला की त्रैलोक्य थर्र अशा प्रकारचं कापायचं. तेही या सागरामध्ये बुडाले ते बुडाले. आता फक्त कथाकाराला कथा सांगायला कामात येतात, काही दुसरं नाही. बुडाले तयाचा मुळना मार्ग, लागला तो लाग. कोण आहे असा, कोणाच्या ठिकाणी शक्ती आहे या भवसागरातून स्वतःच्या ताकदीनं तरुण जाईल. आपुलिया अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कवना अंगी. अशा प्रकारचा अत्यंत तरुण जाण्याकरता भयान असणारा भवसिंधू. पण जे साधन केल्यानंतर, जो हव्यास केल्यानंतर या भवसिंधूतून पलीकडे जाता येतं, तो हव्यास सोडून मी दुसरा हव्यास करणार नाही. जेने भवसिंधू उतरिजे पार, ज्या हव्यासाने हा भवसिंधू पार करता येतो. आपल्या आता थोडं थोडं लक्षात आलं असेल की तुकोबारायांचा काय हव्यास आहे. कारण या भवसिंधूतून एकच अशा प्रकारचं हव्यास तारून नेणार आहे. एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. म्हणजे देवाची भक्ती करणारा या भवसागरातून तरुण जातो. म्हणजेच तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये कशाचा हव्यास आहे? भक्तीचा हव्यास आहे. कारण भक्तीच जर याच्यातून तारून नेणार आहे तर तो हव्यास भक्तीचा आहे. जेने भवसिंधू तरी जे पार तुकोबाराय म्हणतात. तुटे हा दुस्तर गर्भवास, हा गर्भवास तुटतो. पुन्हा गर्भाला यावं लागत नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंब होना येर झारे चिरा पडे. मुक्त झालं म्हणजे गर्भ संपून जातो, जन्माभाव होऊन जातो. पुन्हा जन्माला यायचं कारण शिल्लक राहत नाही. कर्म आणि वासना दोन्हीही नष्ट होऊन जातात. क्षीयन्ते चास्य कर्माने तस्मिन दृष्टे परावरे, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते. मागील परिहार पुढे नाही शेन, जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाग. हा गर्भवास तुटतो. हा गर्भवास सुद्धा कसा आहे? दुस्तर आहे.
तुकोबारायांनी गर्भवासाला दुस्तर म्हटलेलं आहे. गर्भवास कसा दुस्तर आहे? कर्म आहे तोपर्यंत गर्भ आहे. कर्म आहे तो जन्माला यायचं म्हणजे गर्भवास शब्दाचा अर्थ जन्म. जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत जन्म घ्यावाच लागतात, कारण कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. आणि एका जन्मामध्ये एवढं कर्म आपण करतो की करोडो जन्म घ्यावे लागतात त्याचं फल भोगण्याकरता. जन्म कोटी दुःखे भोगी जीव तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके. जन्म कोटी दुःखे भोगी जीव. त्याच्यातच एखादा मानव जन्म येतो, त्याच्यात पुन्हा कर्म करतो. म्हणजे पहिलं संपलेलं नसतं तोपर्यंत पुन्हा दुसरं करतो. पर्वत असतात महाराज आपले बिना भोगलेल्या कर्माचे. श्रीमंत आहे आपण, तसे काही एवढे दलिंदर नाहीये कर्माच्या बाबतीत. कोणाचे 50 करोड जन्माला पुरणार आहे, कोणाचं 100 करोड जन्माला पुरणार आहे, कोणाचं कसं करणार आहे, किती कर्म आहे. पुन्हा त्याच्यात एखादा जन्म मानवाचा आला की पुन्हा त्याच्यात काय होतं, कर्म तयार होतं. ते संपत नाही, त्यात पुन्हा मध्ये आणखीन एखादा मानवाचा जन्म येतो, पुन्हा कर्म तयार होतं. कुर्वते कर्मभोगाय कर्म कर्तुंच भुंजते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्ती. त्या भोवऱ्यात सापडलेल्या किड्यासारखी गत होते. काही ठिकाणी महापुरामध्ये भोवरे तयार होतात, भोवरे पडतात. भोवऱ्यामध्ये पाणी एवढ्या वेगाने फिरतं, पट्टीचे पोहणारे जरी असले पण जर भोवऱ्यात गेले की गेला समजायचं. आता नाही तो योगा, कारण ते भोवऱ्यातलं पाणी वरती बी ठेवीत नाही आणि खालती बी ठेवीत नाही. वर आलं की खाली जातं आणि तितक्या वेगाने खाली जातं, तितक्याच वेगाने पुन्हा वर येतं, त्या वेगाने पुन्हा तितक्याच वेगाने खाली जातं. उपजली या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेचिते. पण एवढा वेग असतो या जन्माचा आणि मरण्याचा की त्याला पुन्हा मध्ये इकडं तिकडे जायला फुरसतच नसते. भोराच म्हटलेलं याला. तर करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मादिकांना सुद्धा आपल्या शक्तीने याचं उल्लंघन नाही करता येत, एवढा हा दुस्तर आहे. पण मी ज्या हव्यासाचा निश्चय केलेला आहे तुकोबाराय म्हणतात, त्याचा हव्यास जर धरला तर तो हव्यास या जन्मातून पार पाडतो. तुटे हा दुस्तर गर्भवास, दुस्तर गर्भवास तुटे. आपण म्हटले मग सांगा ना त्या हव्यासाचं स्वरूप काय आहे. ते स्वरूप या 3ऱ्या चरणात सांगतात. जोडीन ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ. हे अविनाश धन आहे, यालाच परमार्थ परमार्थ अशा प्रकारचं म्हणतात. कुठं त्याला महाधन म्हटलेलं आहे, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण नाही का, परमार्थ अविनाश धन आहे. त्या धनाने अर्थात या धनाचा हव्यास आहे, धनाचाच हव्यास आहे. परमार्थ करणारे तरी कशाचा हव्यास करतात, धनाचाच. तुकोबारायांना हव्यासच होता आणि तोही धनाचा हव्यास होता. पण आपण ज्या धनाचा हव्यास करतो त्या धनाचा नव्हता. आपण विनाशी धनाचा हव्यास करतो, आपण परिच्छिन्न धनाचा हव्यास करतो, आपण जड धनाचा हव्यास करतो, आपण अवास्तव धनाचा हव्यास करतोय. तुकोबाराय व्यापक धनाचा हव्यास करत होते, अविनाशी धनाचा हव्यास करत होते. सुख स्वरूप अशा प्रकारचा धनाचा त्यांना काय होता, हव्यास होता. अविनाश धन, हे धन अविनाशी आहे, अविनाशी. धनघरी पांडुरंग अभंग जे सरेना. पांडुरंग रूपी धन आहे ते अभंग अशा प्रकारचं धन आहे, न संपणारं धन आहे. जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन
समचरणी देख, यालाच परमार्थ म्हणतात. अर्थ म्हणजे धन, परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अशा प्रकारचं धन म्हणजे परमार्थ. परमार्थ स्वरूप असं जे अविनाशी धन आहे, ज्या धनाने देवाची प्राप्ती करून घेता येते. जोडीन ते आता देवाचे चरण, देवाचे चरण जोडीन. जोडीन म्हणजे असे असे बाजूला बाजूला फाकलेले ते असे एकत्र आणि असं जोड घालीन असा नाही त्याचा अर्थ. जोडी शब्दाचा अर्थ प्राप्ती, प्राप्ती, देवाच्या पायाची प्राप्ती करून घे. म्हटलं मग पायाच्या पेक्षा तोंडाची प्राप्ती केली तर बोलतं तरी येईल ना, पाय काय कामच आहे. पाय शब्दाचा अर्थ स्वरूप. उत्तमानाम स्वरूपम ये चरण शब्देन मान्यते. तेव्हा देवाच्या स्वरूपाची प्राप्ती करू. अर्थात तुकोबार यांच्या मनामध्ये कोणता हव्यास होता? देवाच्या स्वरूपाचा, देवाच्या प्राप्तीचा हव्यास होता. आणि देवाची प्राप्ती ज्या साधनाने होते त्या साधनामध्ये स्वतःला त्यांनी झोकून अशा प्रकारचं दिलेलं आहे ज्याला परमार्थ म्हणतात. तेव्हा जोडीनं ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ. तुकोबार म्हणतात या धनाची प्राप्ती ज्या देहामध्ये करून घेता येते, ज्या देहामध्ये ही प्राप्ती करून घेण्याकरता सगळे मोकळे कशा प्रकारचे, सगळ्या अनुकूल वातावरण आहे, तो देह मला मिळालेला आहे. तुकोबार आनंद व्यक्त करतात. तो काय म्हणे, बरा जोडला हा देह मनुष्यपण इह लोक आले. हा देह चांगला आपल्याला मिळाला. जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाची पात्र होईजे, जेणे सर्व सुखाची पात्र होईजे. अशा प्रकारची ही नरदेहाची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. नरदेह मिळाला, या लोकामध्ये मिळाला. पुन्हा मनुष्यपण मिळालं, या लोकात मिळालं, नरदेह मिळाला. दोन तिन्ही अशा प्रकारच्या अनुकूल गोष्टी. भरतखंडी नरदेह प्राप्ती. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. या देहाची इच्छा स्वर्गातले देव करतात. नरदेह मिळाला असता आणि स्वर्गात मिळाला असता काय उपयोग आहे? इथं मिळाला असता आणि डुकराचा मिळाला असता मग काय स्वच्छता मोहीम एवढे राबवता आले असते, दुसरं काय करता आलं असतं. त्याच्यामुळं या लोकात मिळाला आणि नरदेह अशा प्रकारचा मिळालेला आहे. चांगलं झालं, बरवे झाले, आलो या जन्मासी. तेच आहे. अरे आपण ते म्हणलं पुढलं पहिलंच राहिलं होतं, बरवे बरवे. फार चांगलं झालं. तुकोबार म्हणतात भाग्यवान आहे आपण सगळे, ज्यांना ज्यांना नरदेह मिळालेला आहे ते सगळेच. तेव्हा तो काय म्हणे, बरा जोडीला हा देह मनुष्यपणे हे लोक आले. जणे भव सिंधू तरी जे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. सोडलंय ना हा, तर त्याच्यामुळे मग राहू दे 1-2 दिवस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.